श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या या सततच्या व रोजच्या चांगल्या प्रतिसादाबद्दल तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, स्वामी संदेश हे स्वामींची बनवलेले आपल्या विचारांना सुधरवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात. आपण ज्या संकटांना घाबरतो, जे संकटे आपल्या आयुष्यात आहेत, ज्यांच्यामुळे नेहमी आपल्याला खूप गोष्टी अशक्य वाटायला लागतात, त्या गोष्टी सुद्धा शक्य होतात. आपल्या आयुष्यात काही अशक्य असेल तर नक्की स्वामी भक्ती करा. स्वामी भक्ती अशक्य सुद्धा शक्य करते. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही. जगाकडून जर तुम्हाला आदर हवा असेल तर स्वतःला आदर द्यायला शिका. जो व्यक्ती स्वतःचा मान आदर ठेवू शकतो, तो काहीही करू शकतो. जगाकडून जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आधी स्वतःला त्याबाबत तयार करावं लागतं. स्वप्न नेहमी मोठं बघा, कारण ते तुम्हाला मोठं बनवेल. जीवनाच्या चुका होतात, त्यात तुमचे गुरु तुम्ही ठरता. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या विरुद्ध होते. ती मनाप्रमाणे जर करायची असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागते. कष्टाने काही गोष्टी होतात, पण काही गोष्टी असतात जे कष्ट केल्याने सुद्धा मिळत नाही. त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त प्रयत्न करावे लागतात. आपले प्रयत्न हे कष्ट हे दोन्ही केल्यानंतर एखादी गोष्ट जर मिळत नसेल तर ती गोष्ट मिळण्यासाठी देवाचे नामस्मरण करावे लागते. लक्षात ठेवा, चांगल्या विचारांनी चांगले आयुष्य घडते. संकट हे यशाचा मार्ग दाखवण्यासाठी येतात. ज्या मार्गाकडे ध्येय आहे त्याकडे यश नक्की आहे. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे, तिचा योग्य वापर करा. आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या नेहमी करा. आयुष्य नेहमी मेहनतीने प्रत्येक गोष्ट मिळेल, पण जर देवाचे नामस्मरण केले तर जी गोष्ट आपल्या नशिबात सुद्धा नाही ती सुद्धा मिळायला लागेल. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, कारण आजच ते तुमचं भविष्य घडवत आहे. जीवनात दुःख आहे, पण त्याला सुंदर बनवण्यासाठी जबाबदारी ठेवणे गरजेचं असतं. आयुष्य एक खेळ आहे, जिंकला तर शिकला आणि हरला तरीही शिकला. जीवनाचा चांगला मित्र हे आपण तेव्हा होऊ शकतो जेव्हा मेहनत हे जोरदार असेल. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मला स्वतः देव मार्गदर्शन करतोय. देव प्रत्येक वेळेला मला साथ देतोय आणि देव कायम पुढे जाण्यासाठी माझी मदत करत आहे. आयुष्याचा खरा अर्थ हा आहे की आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करणे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामीवरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असेल, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे, त्यामुळे या संदेशाला 16 मिनिटापर्यंत नक्की ऐका. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आयुष्याचा अर्थ शोधत बसण्यापेक्षा त्याला अर्थपूर्ण बनवा. सुख आणि दुःख जीवनाच्या प्रवासाच्या दोन चाके आहे. आयुष्यात स्वतःला सांगा, प्रत्येक गोष्ट मिळता येते. जीवन हे क्षणाचे जतन आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी मेहनत ही काळाची गरज आहे. आपला जर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आणि श्रद्धा असेल तर काहीही आपण करू शकतो. आपल्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत जीवनात, त्यांपासून स्वामी मार्गदर्शन करतील. त्यामुळे चिंता किंवा काळजी करणे थांबवा. आयुष्याच्या संघर्षाशिवाय प्रगती नाही, म्हणून संघर्षाला स्वीकारा. स्वप्न बघण्याची हिंमत ठेवा आणि त्यासाठी मेहनत करण्याची जिद्द आणि तयारी ठेवून चला. कधी हार मानू नका, कारण तुमचं यश तुमच्यापासून काही अंतरावर आहे. आयुष्य आहे, वेळ आणि मेहनत तुमचं भविष्य ठरवतात. त्यांचा आदर करा. परिस्थिती कितीही कठीण असो, तुमचे ध्येय हे तुमची ताकद आहे. तुमच्या ताकदीचा पूर्ण वापर करा. आपण जर ज्या गोष्टीसाठी जास्त प्रयत्न करत असू ती प्रत्येक वेळेला मिळेल असे नाही. वेळ आणि मेहनत हे तुमचं येणारं भविष्य ठरवत असतात. त्यांचा आदर करा, त्यांना स्वीकारा आणि मान सन्मान ठेवा. आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असो, तुमचं ध्येय तुमची ताकद आहे.
यश मिळवण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करा. अपार यशात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. प्रयत्न करत राहा. एक दिवस नशीब तुमच्या बाजूने असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. आयुष्यात मोठं बनायचं असेल तर छोट्या गोष्टींना टाळायला शिका. त्यामध्ये समाधान मानणं थांबवा. मेहनत करा. काही लोकांना वाटतं की हा व्यक्ती एवढा पुढे जाऊन सुद्धा असंतोष आहे, त्याला खुशी का नाही? तर त्याच्या मागे सर्वात मोठं कारण म्हणजे त्या व्यक्तीला काहीतरी मोठं करायचं आहे आणि तो त्यासाठी प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळण्यासाठी मेहनत लागत आहे. स्वतःला नेहमी सांगा, शिक्षण ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि तिचा योग्य उपयोग करा, कारण त्याशिवाय पर्याय नाही. शिकणं कधी थांबवू नका, कारण ज्ञान ही यशाची संपत्ती आहे. आयुष्यात खरं यश मेहनतीच्या जोरावर मिळतं. यशस्वी होण्यासाठी आत्मशिस्त आणि नियम महत्वाचा असतो. वेळेचा आदर करा, कारण वेळ हे आपल्याला कधीही चांगलीच मिळते. स्वामी बोलतात, प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवून जातं, त्यातून शिकत राहा. विद्यार्थ्याच्या आयुष्यात अभ्यास हा कधी कंटाळवाणा नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुमची ताकद बनेल. शिक्षणाचा आनंद घ्या, ते तुमचं भविष्य उजागर करतात. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. वेळेचं महत्त्व ओळखा, कारण वेळ परत येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा विश्वास हा तुम्हाला खंबीरपणे पुढे जाण्यासाठी मदत करतो. आपण ज्याबद्दल जास्त प्रयत्न करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेला मिळेल असे नाही. काही वेळेला गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण काही वेळेला असं होतं की त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात करतात. असं काहीही नाही जे तुम्ही करू शकत नाही. तुमचा जर तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल तर अशक्य सुद्धा शक्य करू शकता. आपण स्वतःला नेहमी सांगावे, माझी शर्यत अजून तरी संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. स्वतःला नेहमी सांगा, जिंकण्यासाठी अपार कष्ट आणि मेहनत लागते. हे जर तुम्ही करू शकत असाल तर आयुष्यात यश तुम्हाला नक्की मिळते. मेहनत आणि कष्टाला घाबरणारा व्यक्ती कधी पुढे जाऊ शकत नाही, आणि जो व्यक्ती स्वतःवरती आणि त्याच्या मेहनतीवरती विश्वास ठेवेल तो पुढे गेल्याशिवाय राहू शकत नाही. मनात शांतता असेल तर बाहेरची वादळ काही करू शकत नाही. चुका करा, पण त्यातून शिकून पुढे चला. प्रत्येक आयुष्यात एक संकट असतं. संकट तुमच्यातील संयमाची परीक्षा घेतात. संकटांचा सामना करायला शिका. कदाचित ज्याबद्दल फार विचार करता ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला फार वेळ लागेल. संकट तुमच्यातील परीक्षा पाहण्यासाठी येत आहे. लक्षात घ्या, प्रत्येक नवीन दिवस हा नवीन शिकण्याची संधी घेऊन येतो. त्याचं स्वागत हस्तमुखाने करा. सकाळी सुरुवात सकारात्मकपणे करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात विश्वास असणे महत्वाचा आहे. तो देवावर असो, तो स्वतःवर असो, किंवा तो आपल्या प्रयत्नांवर असो. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात नेहमी प्रत्येक वेळेला एक गोष्ट महत्वाची असते. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मेहनत आणि आपली जिद्द अपार महत्वाची असते. जीवन सुंदर आहे. प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. प्रत्येक सकाळी नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. शुभ दिवस जाण्यासाठी आपल्याला शुभ कार्य करावे लागतात. दिवस चांगला जाऊ शकतो, पण दिवस हा शुभ जाण्यासाठी मेहनत अपार करावी लागते. प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत ही आपल्याला करायची असते. स्वामी बोलतात, प्रत्येक सकाळ ही एक चांगली होते. प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. प्रत्येक दिवस हा यशाचा मोठा पाया असतो. विश्वास ठेवून प्रयत्न करणे ही आपली गरज असते. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे. शिक्षण म्हणजे आयुष्य समजून घेण्याचा मार्ग आहे. शाळा ही मंदिर आहे आणि हे ज्ञान मंदिर आहे, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, शाळेत शिकलेला प्रत्येक धडा आयुष्याचा पाया मजबूत करतो. चांगला विद्यार्थी नेहमी इच्छाशक्ती किंवा इच्छा बाळगून पुढे जातो. विद्यार्थ्याचा उत्तम अभ्यास करणे हा त्याचा पर्याय असू शकतो. स्वतःला पुढे नेण्यासाठी मेहनत करणारा यशस्वी झाल्याशिवाय कधी राहणार नाही. आपल्या आयुष्यात बरेच संकटे आहे, त्यांचा सामना करा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात. संकटांना कधी घाबरू नका. माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मत नाहीत आणि ते कधी मरत सुद्धा नाहीत. ते आपल्या आयुष्यात ऑलरेडी असतात. त्यांना फक्त आत्मसात करायचं असतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकतो का? नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रण करू शकतो. आयुष्यात घडणाऱ्या संकटांचा आपण बंदी तर त्याच्यावर आणू शकत नाही, पण सामना करून यशाकडे एक पाऊल जास्त टाकू शकतो. आयुष्यात नशिबाचा भाग हा फक्त 1%
आणि परिश्रमाचा व श्रमाचा भाग हा 99% असतो, पण त्याहूनही अधिक 100% भाग हा नामस्मरणाचा असतो. खर्च झाल्याने दुःख नसते, हिशोब लागत नाही की त्रास होतो. यानेच आपल्या आयुष्यात बरेच संकट येतात. टीका करणाऱ्याला नेहमी आदराने वागवा, कारण ते तुमचे गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत आणतात. टीका करणारे तुम्हाला पुढे नेण्यासाठी खूप प्रभावी प्रयत्न करतात. आपण स्वतःला सांगावं, आयुष्यात स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे होतात. ज्यावेळी देवाला राग येईल त्यावेळी ऍक्सिडेंट हॉस्पिटलमधून चक्कर मारून या, स्वतःला नशिबवान समजा. स्वामी नेहमी सांगतो, जिभेवर वजन खूप आहे, पण ते कधीही कंट्रोलमध्ये राहत नाही, कारण शब्द हे एखाद्या शस्त्रापेक्षाही जास्त धारदार असू शकतात. शब्दाने एखाद्यावर जर वार केला तर तो पूर्णपणे तुटून सुद्धा जाऊ शकतो. शब्द असे वापरा जे चांगले असतील, जसे की शब्द आपल्याला पुढे नेण्यासाठी. शब्द नेहमी असे असायला हवे जे इतरांचं मन कधी तोडणार नाही. शब्द नेहमी असे वापरा जे चांगले कार्य करतील. शब्द जर चांगले असतील ना, तर प्रत्येक गोष्ट व्हायला लागेल. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन स्वामी नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण या शर्यतीत तुम्ही अजून जिंकलेले नाही. जोपर्यंत या शर्यतीत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेहनत करणे थांबवायचे नाही. मेहनतीशिवाय आणि कष्टाशिवाय हा पर्याय नाही. कष्ट करणे ही काळाची गरज आहे. कष्ट जो करतो काळ त्याला साथ देतो. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही खूप नशीबवान अथवा भाग्यवान आहात, कारण देव प्रत्येकाला मेहनत करून पुढे जाण्याची, कष्ट करून पुढे जाण्याची संधी देत नाही. आपल्याला एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायला हवी, कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. स्वतःला सांगा, नीट गोष्टी शिकण्याची ज्याची उमेद आहे तो कधी हरू शकत नाही. जीवनात कधी कुणालाच कधी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नाही. तसंच आपण एखाद्या गोष्टीचा फार गर्व करतो, त्याने आपले अंत निश्चित असतो. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण जर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनत करत राहावी लागते. स्वामी सांगतात, श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, कायम टिकणारी गोष्ट एक ती म्हणजे व्यक्तिमत्व. जगात 7 अजुब्यापेक्षा जास्त लोक आहेत जी तुम्हाला निराश करण्यासाठी काम करत आहेत. संघर्ष केल्याशिवाय कोणतीही महान गोष्ट होत नाही. तोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तर दगडाने सुद्धा देव बनतो. स्वामी बोलतात, आपल्याला मेहनत करावी लागेल, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करणाऱ्याला कधी देव सुद्धा साथ सोडत नाही. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला देव साथ देत आहे. स्वामी म्हणतात, संघर्ष केल्याने कुठलीही महान गोष्टी होते, फक्त त्यासाठी आपली जिद्द हे तेवढी सक्षम असावी लागते. जिद्दीशिवाय गोष्टी होत नाहीत आणि गोष्टी करण्यासाठी जिद्द ही असावी लागते. जबाबदाऱ्या भाग पाडतात आपल्याला काहीतरी करायला, कारण कुणाला मेहनत करू वाटते, पण मेहनत केल्याशिवाय जे एक आपल्याला अशी गोष्ट मिळत नाही जी आपल्याला मिळवायची आहे. जिवंत राहायचे असेल तर मेहनत करा, कारण मेहनत करणारा माणूस जिवंत आहे असे लोक समजतात. जो स्वतःला नेहमी सांगतो, मी आयुष्यात प्रत्येक वळणावर मेहनत घेत आहे, तोच आयुष्यात यशस्वी होतो. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी यशाकडे जात आहे. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी, कारण नशीब बदलते. लक्षात घ्या, स्वतः एक चूक चांगली करा, पण इतरांना वाईट शिकवण देऊ नका. एखादी चूक झाली असेल तर माफी मागा, कारण जर आपल्या हिऱ्यांनी चाचणी करायला घेतली असेल तर अंधार होण्याची वाट पाहावी लागते, कारण उन्हात तर काच सुद्धा चमकतात. गरुडासारखे उंच उडायचे जर असेल ना, तर मेहनत आपल्याला घ्यावी लागते. मेहनतीशिवाय काहीही होत नाही. मेहनत करणारा प्रत्येक व्यक्ती पुढे जातो. जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झाला तर तुम्ही आयुष्यात एक चूक केली. तुम्ही कोणाचा तरी विश्वास जे मिळवला होता ते तुम्ही कायमचा तोडला आहे. स्वामी बोलतात, सर्वश्रेष्ठ गोष्टी करण्यासाठी आपल्याला कष्ट सुद्धा सर्वश्रेष्ठ घ्यावे लागतात. आपल्याबद्दल कोण काय विचार करते याचा कधी विचार करत बसू नका. स्वतःला नेहमी सांगा, आपण जेव्हा पुढे जाण्यासाठी मेहनत करतो तेव्हा यश आपल्याला नक्की मिळते. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं. आयुष्य सहज सोपं जगायला शिका तर सुंदर होईल. अचूक चुका करणं म्हणजे माणसाला पुढे नेणं. मूर्ख माणसाला शांत बसून काही होत नाही.
प्रयत्न करणे त्याच्यासाठी चांगले असते. जगात सर्व त्याच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र असतो. विचार न करता वाचन म्हणजे आपल्याला पुढे जाण्याचा यश देतं. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे आणि आपण जर प्रयत्न चांगले करू तर यश आपल्याला नक्की मिळेल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करतो ती गोष्ट आपल्याला कधीही मिळत नाही, पण ज्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करतो ती गोष्ट कधी मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वतःला नेहमी सांगा, आपण ज्याबद्दल प्रयत्न खूप करतो ती गोष्ट प्रत्येक वेळेला मिळेल. फक्त मेहनत करा. स्वामी बोलतात, नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. भूक आहे तेवढं खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही आपली संस्कृती आहे. स्वामी सांगतात, भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, मात्र खिसा रिकामा राहतो. पाप इतकं सुंदर पोशाख घालून येतं की ते आपल्याला पाप आहे हे कळत सुद्धा नाही. स्वतःला नेहमी एवढे चांगले करा की सर्व संकटात यश तुम्हाला मिळालं पाहिजे. अन्याय करणं पाप आहे आणि होणारा अन्याय सहन करणं किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणं हे महापाप. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. कासव का आपल्याला प्रयत्नात यशस्वी होतो त्यामागे असतो. तो प्रयत्न थोडे थोडे करतो पण तो सतत करत असतो. प्रगतीचा मार्ग सुद्धा असाच आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट होणार नाही. रोज त्याच्यासाठी थोडी थोडी मेहनत केली तर नक्की एक दिवस ती गोष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपली मेहनत आपल्याला पुढे नेत असते. मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण कष्टाशिवाय व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. कष्ट करण्याची जिद्द ज्यात आहे तो आयुष्यात नक्की पुढे जातो. स्वतःला नेहमी सांगा, कष्टाने प्रत्येक गोष्ट होते, त्यामुळे कष्ट असे करा जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी काम करतील. स्वामी बोलतात, स्वतःला सांगा, विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो नाहीसा होत जातो. गरुडा इतके उंच उडायची आहे, त्यामुळे चिमणीची संगत सोडावी लागते. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वतःला नेहमी सांगा, स्वामी तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्की करतील. आपण ज्या वेळेला प्रयत्नहीन होतो, कुठलाही मार्ग आपल्याला मिळत नाही, त्या वेळेला स्वतः स्वामी मार्गदर्शन आपल्याला करत असतात. सर्व संकटात मार्गदर्शन तर स्वामीच करतात आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न सुद्धा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं हे माणसाच्या हातातलं असतं. स्वामी बोलतात, टीका करणाऱ्याला शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणारा मित्र हा योग्य नसतो. खूप माणसांना स्वप्ने हा एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय करतील. स्वामी नेहमी सांगतात, अडचणी नसताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणी जाण्यासारखे आहे. थोडेसे आयुष्यात दुःख येईल, त्यांचा सामना करा, ते सहन करायला शिका. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्य आहे, आपल्याला बऱ्याच गोष्टी होतात, त्या गोष्टीचा चुकीचा किंवा वाईट वापर करायचा नाही. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाला बघवत नाही. स्वामी सांगतात, मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी गोष्ट करू शकतात. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. स्वामी बोलतात, स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण स्वप्नच माणसाला रक्त ढवळू शकतात. लक्षात घ्या, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकाल तेव्हा पुढे जाण्यास मेहनत करा. आपली खरी स्वप्ने ती आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागवतात. आता याचा अर्थ काही लोक चुकीचे काढतील, पण त्याचा तसा अर्थ होत नाही. प्रयत्न करणाऱ्या सोबत कधी कधी नुसतं नशीब सुद्धा साथ देत नाही. नशिबाची ही जर मदत पाहिजे असेल तर देवाचे नाम स्मरण करावे लागतात. देव तर नेहमी मार्गदर्शन करतोय. आपल्या वाईट काळात तर त्या देवाने आपली साथ दिली आणि प्रत्येक वेळेला तो आपल्याला मार्गदर्शन करत आहे. जीवनात त्रास त्यांना होतो जे सततच्या जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारण्याने लोक अधिक बलवान होतात. त्यांच्या मनगटातलं बळ हे अजून शक्तिशाली होतं. कधीही त्यांचा त्रास होत नाही. तुम्हाला जर श्रीमंती मिळवायची असेल, तुम्हाला जर श्रीमंती मोजायची असेल तर त्यासाठी एखाद्या वेळेस तुम्ही आजारी पडले किंवा संकटात असले त्या वेळेला कोण कोण आलं ते मोजा, कारण त्याने जे श्रीमंती दिसेल ते इतर कुठल्याच गोष्टीने दिसणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा संकटे आपल्याला मागे ओढतात, पण लक्षात घ्या, यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्याची तुमची इच्छाशक्ती हे अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त असावी लागते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाचा संघर्ष आहे, प्रत्येकाला त्या संघर्षांचा सामना करावा लागतो. मन ओळखण्यापेक्षा मन जपणारी हवी. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दबिंद होऊन तात्कीत तहान भागवण्यासारखं श्रेष्ठ काम कुठलं नाही. स्वामी नेहमी सांगतात,
प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांना मदत करा आणि पुढे जा. लक्षात ठेवा, अपमानाच्या पायऱ्या चढल्याशिवाय यश कधी मिळत नाही. अपमान जो सहन करतो तो पुढे जातो. पुन्हा वाचून कुणाचे काही अडत नाही, पुन्हा वाचून कुणाचे काही अडले नाही आणि पुन्हा वाचून कुणी मागे राहिलं नाही. स्वतःला सांगा, जोपर्यंत प्रयत्न जबरदस्त असतील ना तोपर्यंत यश तुम्हाला मिळणार. पुन्हा वाचून कुणाचे काही अडत नाही हे तेवढंच खरं आहे, पण कोणाशिवाय उपयोगी पडल्याशिवाय कोणी आपल्या उपयोगी पडत नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजते, तुम्हाला तुमच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करते. त्या व्यक्तीसाठी सर्व काही तुम्हीच असतात. मेहनत सुद्धा ती तुमच्यासारखं बनण्यासाठी करते. त्यामुळे लक्षात ठेवा, माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला त्या सुखाची चव जाणवता येते. दुःख हे कितीही असो, मात्र स्वतःला नेहमी सांगा, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा यश आपल्याला नक्की मिळतं. प्रयत्नावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. प्रयत्नावर जर विश्वास नसेल तर माणूस यशस्वी होताना बऱ्याचदा संकटात येतो. आपण स्वतःला नेहमी सांगावे, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर स्वामी मदत तुम्हाला करतात आणि कायम मार्गदर्शन करतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी माझ्या भक्तांची साथ कायम देत आहे, माझ्या भक्तांना कायम मदत करत आहे. फक्त त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात बऱ्याचदा संकट येतात, तुम्हाला मागे ओढतात, पण लक्षात ठेवा, माणसाचं जे दुखणं आहे, माणसाचं जे दुःख आहे ते प्रत्येकाला सांगायचं नसतं. नात्यात सुद्धा एक गोष्ट असते जे कायम लक्षात ठेवायची. नात्याची जर आपल्याला गुणवत्ता मोजायची असेल तर ते नातं वाईट वेळेला कामाला येतं का हे बघा. आपण बऱ्याचदा संकटांमध्ये अडकतो. त्या संकटांचा सामना करूनही पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळत नाही. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मनुष्याला काहीही मिळवता येतं. मनुष्य तर अपार संकटामध्ये मार्ग काढू शकतो. त्याच्या मार्गाने प्रत्येक गोष्ट त्याला मिळू शकते. मनुष्याचा सर्वात सोपा उपाय मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा या त्याच्यासाठी चांगल्या ठरतात. स्वामी नेहमीच म्हणतात, स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं. या दोन गोष्टीमुळेच तर जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काही नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आपला रुतबा काय आहे हे ओळखा. लक्षात ठेवा, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली किंवा वाईट होणे हे सुद्धा जिंकणे असते. आपण पूर्वीपेक्षा 1% जरी पुढे आलो त्या गोष्टीमध्ये तर जिंकण्यापेक्षा चांगला आहे. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला सांगा, आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्ही हारणार नाही. कावळ्याच्या मरणाने वाईट नाही होत, मात्र मोर मेला तर आपण हळहळ करतो, कारण सौंदर्य नष्ट होते. प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं, आपलं आयुष्य श्रेष्ठत्वाला जावावं, पण त्याच्यासाठी मेहनत कोणाला करायची नसते. स्वामी बोलतात, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणूस तुटत नाही. आपण फक्त आपले प्रयत्न करावे. पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो तर आपल्याला नक्की आयुष्यात पुढे जायला मदत मिळते. स्वतःवर विश्वास असेल आणि प्रयत्न जर चांगले असतील तर मार्ग आपल्याला नक्की मिळतं. मार्गदर्शन तर तो स्वामी समर्थ महाराज आपल्याला करत आहे. स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी पुढे जात आहे आणि कायम देव मदत करत आहे. आपण जर एखाद्या गोष्टीला चांगल्या जिद्दीने कार्य करत मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर यश आपल्याला नक्की मिळते. माणसाच्या दोन गोष्टी हुशार त्याला बनवतात. एक म्हणजे भेटलेली माणसं, दोन म्हणजे वाचलेली पुस्तक. आपल्यावर आहे ते आपण काय करतोय. स्वतःला सांगा, प्रसिद्धी व्यक्ती होण्यासाठी आयुष्याला क्षण न क्षण कोणत्यावर तरी एका क्षेत्रात उघडावे लागते. स्वतःला जिद्दीने घासून घ्यावं लागते. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे आहेत त्यांचा सामना करावा लागतो. आपण ज्या संकटांना घाबरतो ते संकट खरंच आपल्याला घाबरवतंय का? आपण फक्त टाइमपास करतोय का त्याला घाबरून, की खरंच आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे? आपला काय विचार आहे त्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत इतकी करा की प्रत्येक गोष्ट मिळेल. स्वतःला नेहमी म्हणा, विचार असो वा कुठली गोष्ट, तुम्हाला यश मिळेपर्यंत मेहनत करा. आता डोकून पाहण्याची संधी गेली. कोणत्याही सावलीसाठी नेहमी उभं राहा. कोणी जर कौतुक करो किंवा टीका करो, लाभ तुमचाच असेल. प्रेरणादायी विचार तुम्हाला पुढे नेतात. स्वामी म्हणतात, स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता. सत्य ही अशी श्रीमंती आहे जी प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेते
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण स्पष्टीकरण दिल्याने काही होणार नाही. जे तुमचे आहेत त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही, आणि जे परके आहेत त्यांना तर स्पष्टीकरण देऊन सुद्धा काही फायदा होणार नाही. त्यामुळे स्वतः नेहमी चांगले काम करा आणि आपल्या दिशेने पुढे जा. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं असतं. डोळं एकाच वेळी उघडतात, एकाच वेळी झोपतात, एकाच वेळी रडतात, पण आयुष्यभर कधी एकमेकांना बघत नाहीत. स्वतःला नेहमी सांगा, आपलं प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे. त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. जिद्दीने केलेल्या मेहनतीला देव स्वतः यश देतो. देव आपल्याला कायम मदत करतोय. देव तर नेहमीच म्हणतो, माझ्या भक्तांना मी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतो, फक्त त्यांचा विश्वास असायला हवा. छत्री पावसाला कधी थांबवते का? नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री तर नाही, पण त्यासाठी आपल्याला मेहनत करण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देते. तुमचा आवाज आजचे संघर्ष, तुमची जीत उद्याचा तुमचा आवाज बनेल. जर नेहमी संघर्ष करत असाल तर स्वतःला सांगा, हा संघर्ष आता फार काळ टिकणारा नाही, कारण या संघर्षात तुम्हाला प्रत्येक वेळेला देव मार्गदर्शन करतोय. देव तेव्हा तुमचे मार्गदर्शन करायला येतो जेव्हा तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी मेहनतीत तयार असतो. यश सोपे आहे, कारण ते कशासाठीही मिळतं. स्वामी म्हणतात, समाधान हे महाग आहे. लक्षात घ्या, माझे प्रयत्न हे एवढे असतील की तुम्हाला यश मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून पुढे गेल्याशिवाय मार्गदर्शन आपल्याला कधी मिळत नाही. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असतो. सुरुवातीला कशी झाली यावर अवलंबून नसते. बऱ्याचदा घटनांचा शेवट हा अवलंबून चांगला असतो. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तृत्व मोठे. जन्म प्रेमा इतके सुख नाही. स्वामी सांगतात, यश मिळवायचे असेल ना तर स्वतःला मिळवा. स्वतःच्या दमावर विश्वास ठेवा. आपण काहीही करू शकतो. प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. स्वामी बोलतात, ज्याने स्वतःचं मन जिंकले त्याला मन जिंकणं योग्य होतं. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आपला आत्मविश्वास असतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. प्रतिकूलतेत ही अनुकूलता निर्माण करतो. तो खरा माणूस असतो. चुकीचा तो माणूस आणि धोका पत्करणारा पुढे जातो. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येकाला वाटतं संकट आहे, पण त्या संकटांचा सामना करावा लागतो. छंद आपल्याजवळ आहे, पण मेहनत करणे आपल्याला पर्याय आहे. आज जे जडतो ते उद्याला नक्की यशस्वी होतो. स्वामी सांगतात, स्वतःला नेहमी बोला की आयुष्यात काहीही करता येतं. फक्त स्वतःसाठी जगला तर मेला, आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलात तर जगलात. स्वतःला सांगा, आयुष्यात प्रत्येक वेळेला जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आयुष्यात प्रत्येक वळणावर दुःख हे कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त मेहनत करायला शिका. मेहनतीशिवाय काहीही नाही. आपले कष्ट नेहमी आपल्याला यशस्वी बनवतात. त्यासाठी मेहनत करणे हे फार गरजेचे आहे. स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही जे करत आहात त्यात मार्गदर्शन तुम्हाला स्वामी नक्की करतील. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. फक्त लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याप्रमाणे एक गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार आणि आपल्या आयुष्यात येणारे काही प्रसंग जे आपल्याला अधिक आयुष्यात पुढे खेचून नेतात. स्वामी सांगतात, आपण बऱ्याचदा काही गोष्टी करतो तर बऱ्याचदा काही करत नाही. परिस्थितीचा सामना करताना त्या आपल्याला कराव्या लागतात. आपण हार मानून आपले काम थांबवतो, पण ते तसे न करता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या प्रत्येक वेळेला शक्य असतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. मर्यादित वेळेसाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. मेहनतीशिवाय आपल्याला एकच पर्याय असतो, तो म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. पण देव त्यांचीच मदत करतो जो नेहमी मेहनत करतो. स्वामी नेहमी सांगतात, आपण ज्या संकटांना घाबरतो त्यामधून न घाबरता पुढे सतत प्रयत्न करणे हे आपल्यासाठी खूप चांगले ठरू शकते. आयुष्यात प्रत्येकाच्याच संकटे असतात. सामना करून पुढे जाणारा हा मात्र नक्की यशस्वी ठरतो. स्वतःला ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयार करत आहात ती प्रत्येक गोष्ट नेहमी तुमच्या मनासारखी होते का? आपण ज्याबद्दल दिवस आणि रात्र कष्ट करतोय ती गोष्ट खरंच आपल्याला हवी आहे तशी होत आहे का? आपल्या मेहनतीसाठी आपण काय करतोय? जी गोष्ट मिळत आहे ते मिळवण्यासाठी आपण खरंच प्रयत्न करतोय का? आपण ज्याबद्दल विश्वास ठेवतो ती गोष्ट नक्की आपल्या मनाप्रमाणे होते का? मेहनतीला पर्याय हा आपला कष्ट असतो का?
सर्व काही मनाप्रमाणे होऊ शकते. प्रत्येक गोष्ट मेहनतीने आपल्याला मिळू शकते. आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. जो व्यक्ती आत्मविश्वासी असतो आणि स्वतःवर विश्वास ठेवणारा असतो तो आयुष्यात कधी हरू शकत नाही. स्वतःला नेहमी सांगा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे, कारण जे करायचे ते ठरवून करा. सर्व काही मनाप्रमाणे होऊ शकतं. आपण फक्त प्रयत्न करायला हवे, कारण प्रयत्नाने तर यश पण मिळतं. यश त्यालाच मिळतं जे स्वतःवर विश्वास ठेवून चालतो. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला जे काही मिळवायचंय ते नक्की मिळवून देऊ शकतो. देव नेहमी म्हणतो, मी माझ्या भक्तांना कधी एकटं सोडत नाही. त्यांना जे काही मिळवायचंय ते मी नक्की मिळवून देऊ शकतो. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं. आपण जर विश्वास ठेवू आणि आपले प्रयत्न हे सतत आणि रोजचे करत राहू तर आपल्या प्रयत्नांना मार्ग देव दाखवतो. देव नेहमीच सांगतो, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात. त्या संकटांचा सामना करणारा व्यक्ती कधी हारणार नाही आणि जो त्या संकटांना घाबरतो तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आपण न घाबरता प्रयत्न करणे, संकटामध्ये पुढे जाणे ह्या आपल्याला गोष्टी यशस्वी बनवतात. स्वतःला नेहमीच सांगा, आपले प्रयत्न जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत यश आपल्याला नेहमी मिळतं. आणि आपल्या कार्यात देव आपल्याला मार्गदर्शन करतो. देव आपल्याला कधी एकटं सोडत नसतो. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, अपार संकटामध्ये देव कायम आपली साथ देतोय. देवाने तर प्रत्येक वळणावर आपल्याला मार्गदर्शन केलेच आहे. आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो ते आपला देव आहे. स्वामी सांगतात, देवावरती विश्वास ठेवा की नका ठेवू, पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, आपण ज्याबद्दल विचार करतो, ज्याबद्दल सततचे प्रयत्न करतो आणि जी गोष्ट आपल्याला मिळवायची असते त्यात आपले यश नक्की असते. सर्व संकटात स्वामी नेहमी सांगतात, तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय, फक्त विश्वास ठेवा. तुमचा जर विश्वास असेल तुमच्या नामावर तर आयुष्यात अशक्य ते शक्य नक्की होईल. आपण फक्त प्रयत्न करावे, कारण प्रयत्नाने तर तो परमेश्वर सुद्धा आपली साथ द्यायला तयार होतो. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही करू शकता. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट नक्की शक्य होते. स्वतः स्वामी तुमची मदत करत आहेत, त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. काळजी करणे मनुष्याला खूप महागात पडू शकते. आपण चिंता किंवा काळजी करणे बंद करून नामस्मरण करणे चांगले आहे. देवाच्या नामाचा जप केल्याने अनेक फायदे होतात. त्याने आपल्या आयुष्यात आपली इच्छाशक्ती, आपली संघर्ष करण्याची जिद्द हे अजून प्रबळ होते. स्वतःला नेहमीच सांगा, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ना ते मिळवता येतं. स्वतःसाठी मेहनत करा, प्रयत्नाने काहीही होतं. प्रयत्न आणि कष्ट जर चांगले असतील तर मार्गदर्शन देव करतो. देव नेहमीच सांगतो, मी त्यांना कायम मदत करत आहे जे तुमच्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल. त्यामुळे देवाच्या नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सततचे सुरू ठेवा.